धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली 10 ते 11 दिवसापासून अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातलाय। जिल्ह्यातील ठिकठिकाणी जी लहान मोठी धरणं आहेत त्या तळाला गेलेल्या धरणाचा पाणी साठा सुद्धा काही टक्क्याने वाढलेला आहे। एकंदरीतच आता आपण तेरणा धरणावरती आहे। तेरणा धरणावरून धाराशिव शहरासह आणखी बऱ्याच गावांना पाणी पुरवठा होतो पिण्यासाठी आणि या धरणाची सुद्धा जवळजवळ 36% हे पाणी साठा ह्या धरणामध्ये राहिला होता। आता 36 मध्ये या अवकाळी पावसाने 5% वाढ झाली आहे। तसेच परंडा तालुक्यामधील सीना कोळेगाव जी धरण आहे त्या धरणामध्ये सुद्धा 8% पाणी साठा वाढलेला आहे आणि एकंदरीतच जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर शेती शिवाराचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। 52 महसूल मंडळापैकी 19 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं प्रशासनाकडून माहिती दिली आहे। गेल्या 25 वर्षातील रेकॉर्ड जे आहे अवकाळी पावसाचं ही पावसाने मोडीत काढलेलं आहे। गेल्या 25 वर्षामध्ये धाराशिव मध्ये ऐन उन्हाळ्यात आज मेची 27 तारीख आहे आणि ऐन उन्हाळ्यामध्ये असा पाऊस कधीही पडला नव्हता। तर 25 वर्षाचं रेकॉर्ड जे आहे ते पावसाने ब्रेक केलंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।